सेफ्टी पिनमुळे जर तुमची साडी फाटत असेल ना, तर हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, कारण ह्यामध्ये मी 2 टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत, ज्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. साडी अजिबात फाटणार नाही. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय होतं, की साडी जी पिनचा खालचा भाग असतो तिथे अडकते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिथं पिनचं तोंड असतं तिथे अडकते. आता साडी जी इथं खालच्या भागात अडकते ना, तिथे अडकू नये म्हणून आपल्याला ना अशा प्रकारचं काहीतरी लागणार आहे. मी आता मणी वापरते, एक साधासा मणी आहे माझ्याकडे, तो मी घेतला आहे. आता इथे खालच्या ह्याच्यामध्ये जे साडीचं फॅब्रिक जातं, त्या गोलाकार ह्याच्यामध्ये जाऊन ना तिथे ते साडीचं फॅब्रिक अडकल्यामुळे ती साडी फाटते. आता इथं आपण काय करायचं, असा मणी तिथं काहीतरी अडकवायचा, ज्यामुळे साडीचं फॅब्रिक त्या गोलामध्ये जाणार नाही. मणी असेल किंवा तुमच्याकडे अगदीच काही बटन असेल शर्टाचं वगैरे, तर ते तुम्ही घालू शकता. मणी तर तो आपल्याला अडकवायचा आहे, आणि त्या मणीमुळं काय होईल की फॅब्रिक त्या साडीच्या गोलाकार भागामध्ये जाणार नाही. अशा प्रकारे इथे मी मणी अडकवलं ना, तसं तुम्ही पण इथे काहीतरी असं लावायचं, त्यामुळे तिथं फॅब्रिक जाणार नाही त्या गोलाकार भागामध्ये, आणि मग आपली साडी फाटणार नाही. आता वरती जे पिन अडकते ना, ती कशामुळे होते, तर त्या साडीचं जे वजन आहे तर ते त्या पिनला पेलवलं नसल्यामुळे ना अडकते. जर छोटी पिन तुम्ही वापरत असाल आणि हेवी साड्या वापरत असाल ना, तर मात्र ती त्यात अडकणार. म्हणून काय करायचं की साडीचं पिन नेहमी मोठी वापरायची. जर तुम्ही हेवी साड्यांसाठी वापरत असाल तर छोटी अजिबात वापरायची नाही, म्हणजे त्या वरच्या ह्याच्यामध्ये ती पिन अडकत नाही.